नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। आपण पोहोचलो आहोत ऐतिहासिक नगरी रिसोड येथे। विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड पुराण काळामध्ये ऋषीवट म्हणून प्रसिद्ध असलेलं हे नगर आणि इथे आहे पिंगलाक्षी देवींचं अतिशय ऐतिहासिक असं मंदिर। सुंदर असं मंदिर आहे। रिसोडपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे। निसर्गरम्य आहे। बाजूला पिंगलाक्षी तलाव सुद्धा आहे, अगदी सुंदर। आणि मग पिंगलाक्षी देवींचं मंदिर। तर आपण हे मंदिर पाहूया, थोडी माहिती जाणून घेऊया, दर्शन घेऊया। हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण येऊन पोहोचलो आहोत विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरापासून जवळच पिंगलाक्षी देवींच्या मंदिरामध्ये। रिसोडपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे आणि इथे श्री पिंगलाक्षी देवींचं अगदी ऐतिहासिक मंदिर आहे। या भागामध्ये पिंगलाक्षी देवींच्याच नावे हे तलाव आहे। सुंदर असं तिकडे महादेव आहेत आणि इकडे श्री पिंगलाक्षी देवी संस्थान। मी फार पूर्वी इकडे आलो होतो, तेव्हा आपण अगदी सुंदर असं दर्शन घेतलं होतं। चला आता आज जाऊन दर्शन घेऊया। इथे नवरात्रीमध्ये खूप मोठी यात्रा सुद्धा भरते। हा देवालयाचा सभामंडप आहे। नवरात्रीमध्ये इथे उत्सवादरम्यान हे होम हवन कुंड वापरलं जातं। या भागात इकडे देवालयाचं गर्भगृह आहे, ज्यात श्री पिंगलाक्षी माता विराजमान आहेत। या पादुका आहेत आणि आत श्री पिंगलाक्षी देवी आहेत। नमस्कार करा। तर दर्शन घ्या। विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोडच्या ग्रामदेवी, खरं तर रिसोड हा तालुका आहे आणि रिसोडच्या ह्या ग्रामदेवी आहेत श्री पिंगलाक्षी माता। त्यांचं दर्शन घ्या। अगदी सुंदर असं तांदळा स्वरूप आहे मातेचं आणि खूप सुंदर अशी त्यांची शृंगार पूजा केली आहे। बाजूला अगदी सुंदर असे श्री गणपती विराजमान आहेत आणि पिंगलाक्षी देवींचं हे जे स्थान आहे हे अद्भुत असं स्थान आहे, जागृत स्थान आहे। तर अगदी सुंदर आणि जागृत असं हे देवस्थान आहे। नवसाला पावणारे म्हणून श्री पिंगलाक्षी मातेची ख्याती आहे आणि खऱ्या अर्थाने हे स्वयंभू स्थान आहे मातेचं। अनेक भाविक भक्त इथे लांबून येतात। अनेक परिवारांच्या श्री पिंगलाक्षी देवी कुलस्वामिनी आहेत। त्याचबरोबर दसऱ्याला सुद्धा, म्हणजे नवरात्रामध्ये तर इथे यात्रा असतेच, पण दसऱ्याला सुद्धा सीमोल्लंघनासाठी अनेक भाविक इकडे येतात। म्हणजे पुराण काळामध्ये इथे हेमाडपंथी शैलीतलं मंदिर पुराण काळामध्ये होतं आणि त्याचे अवशेष तुम्हाला आताही मंदिराच्या आसपास पाहायला मिळतात। अगदी सुंदर ऐतिहासिक असं स्थान आहे। प्रभू श्री रामचंद्र सुद्धा इकडे येऊन गेले आहे वनवासात असताना। त्याचबरोबर इथे आप्पास्वामी महाराज, सखाराम महाराज, श्री गोरखनाथ हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सिंदखेड राजाला, म्हणजेच त्यांच्या आजोळी जाताना या ठिकाणी येऊन गेल्याचं म्हटलं जातं। असं हे अगदी ऐतिहासिक असं स्थान आहे। तुम्ही कधी आलात तर इकडे नक्की या। आता आपण थोडं बाहेर जाऊयात आणि बाहेरचा परिसर सुद्धा पाहूया। खूप सुंदर असं हे मंदिर आहे। इथे अगदी सुंदर असं तलाव आहे, पिंगलाक्षी तलाव, ते आपण पाहूयात। हा घाट सारखाच भाग आहे आणि हा परिसर खूप सुंदर आहे। हवा आहे छानपैकी चालू अशी। याला भरपूर पाणी असतं, असंपर्यंत येतं, पण आता सध्या उन्हाळा आहे त्यामुळे पाणी कमी झालं आहे। छोटे छोटे देवी देवतांच्या प्रतिमा आहेत तिथे। नमस्कार करा। हनुमंतराय आहे, नंदी देव आहे, कारण इथे महादेव सुद्धा आहेत। हे बघा, हे आहे पिंगलाक्षी तलाव आणि इकडे श्री पिंगलाक्षी देवी यांचं मंदिर आहे। त्याचं कळसही दिसतो इथनं आणि खूपच सुंदर। हे बघा, पाणी भरपूर असतं पण आता थोडं कमी झालं आहे। छान वाटतं हा इकडे अनेक, म्हणजे थोडं शहराच्या 2-1 किलोमीटर लांब आहे। तर तुम्ही खरं तर असं पिकनिक टाईप
वेळ मिळेल तर तसं करू शकता, येऊ शकता. आणि इथे जुनं मंदिरही होतं, त्याच्या शेडा तुम्हाला सगळीकडे असं दिसणार आहे बघा, पुरातन. देवालयाचा कळस दिसतो इथनं. आणि या भागामध्ये हे वडाच्या पारंब्या बघा, हे वडाचं झाड आहे मोठं असं. वृक्ष खूप भव्य असे वृक्ष आहे तिथे बघा. इकडे एक रस्ता सुद्धा जातो असा लांब. आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे. जारे मामने जसं सांगितलं सगळीकडे शेती आहे इकडे बघा. शेतीचं कामं सध्या सुरू आहे. आणि या भागात जर पाहिलं तर इकडे मग रिसोड शहर आहे. पिंगलाक्षी मातेचं दर्शन घेतलं आणि या देवालयाच्या पुजारी माझ्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया, माहिती जाणून घेऊया. मॅम तुमचं नाव सांगा ना. माझं नाव सिंधुबाई वाघमारे. अच्छा, मला या देवालयाबद्दल थोडं सांगा ना. म्हणजे तुम्ही तर अगदी तुमचं तर इथलाच खूप पुराणं मंदिर आहे हे. छोटंसं होतं, आता हे प्रगती झाली, मोठं झालं. आता बरेच भाविक लोक येतात. इथं ग्रामदेवता आहे ही रिसोडची. इथे तळ आहे, ते पण मातेच्याच नावाने, मातेच्या नावाने तळ आहे. मी फार पूर्वी आलो होतो जेव्हा देवालय, म्हणजे आत्ताचं जे स्वरूप आहे तसं नव्हतं, छोटं होतं पण खूप सुंदर होतं. आणि तेव्हाही असंच खूप निसर्गरम्य वातावरण, जी खरं तर याला खूपच सुंदर हे लाभलं आहे. निसर्ग आसपास आहे. इथे काय काय उत्सव साजरे केले? नवरात्रामध्ये 9-10 दिवस उत्सव राहतो देवीचा. हां, इथे सगळं यात्रा भरते, मोठी यात्रा भरते. पुन्हा रमणीय ठिकाण आहे. सर्व लोक भाविक येतात, डबे पार्टी वगैरे करतात. खरं तसंच स्थान आहे. डबे पार्टी वगैरे करतात, फिरायला येतात. मातेची एक आख्यायिका आहे. तुम्ही मला सांगत होतात की माता जेव्हा 3 वर्षाची होती तेव्हा आता इथे येऊन स्थापित झाल्या किंवा इथे येऊन स्थायिक झाल्या. ते सांगा ना मला, काय गोष्ट आहे ती? ते मला तेवढं माहिती नाही. पण जेवढी पण माहिती आहे तेवढी सांगा ना. म्हणजे 300 वर्षाच्या आधीची मूर्ती आहे ही. अच्छा. बरेच काही इथं अनुभव आलेले आहेत लोकांना. हो, खरं आहे, कारण हे जागृत स्थान आहे आणि अनेकांच्या कुलस्वामीनेच आहे. पहिल्यांदा सर्व हे जंगल होतं. इथे वाघ वगैरे येत होते पहिल्या काळात. जंगल प्रदेशच, जंगल भाग. आता हे अवताल भोवताल शेती आहे लोकांची, तळ्याचं पाणी वगैरे घेतात. आता देवीची प्रगती छान झालेली आहे आणि त्यांच्यामुळेच या स्थानाचं महत्व आहे. खूप दुरून लोक येतात. छान यात्रा भरते. खूपच सुंदर. या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. श्री पिंगलाक्षी माता मंदिराच्याच बाजूला इथे एक सुंदरसं खंडोबांचं मंदिर आहे, अर्थात मार्तंड मल्हारींचं मंदिर. जय मल्हार. आणि इथे त्यांची प्रतिमा आहे. नमस्कार करा त्यांना. सुंदरसं स्थान आहे, वंदन करा. आणि हा परिसर आहे मंदिराचा. हे लॉक आहे खरं तर. देवालयाच्या अगदी समोरच इथे ना विश्वस्त मंडळांची नावं सुद्धा तुम्ही पाहू शकता. पाण्याचं ना अगदी असे वेगवेगळ्या रंगाच्या छटा तुम्हाला दिसणार बघा. अनेक भाविक इकडे येतात खरं तर मला खात्री आहे की माझं हे पिंगलाक्षी देवी दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. जेव्हा केव्हा तुम्ही रिसोडमध्ये असाल, रिसोड शहराच्या आसपास असाल, तेव्हा इकडे नक्की या, दर्शन घ्या. तुम्ही नवरात्रीमध्ये सुद्धा येऊ शकता, तेव्हाही इथे खूप मोठा असा सुंदर असा उत्सव साजरा केला जातो. तर या स्थानाला भेट द्यायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी, नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. बाय, टेक केअर.